तुम्ही पाहत आहात आज 24 तास। जुन्नर तालुका हा बिबट प्रमुख क्षेत्र म्हणून ओळखला जातो। बिबट्याने येथील जनमानसांवर, पाळीव प्राण्यांवर, लहान मुलांवर हल्ले केल्याच्या घटना आजपर्यंत तालुक्यात कित्येकदा घडल्या आहेत। पिंपळवंडी येथील चाळकवाडी, रायकळवाडी, भटकळवाडी या परिसरात बिबट्यांचा वावर मोठ्या प्रमाणात असून या ठिकाणी अनेकदा बिबट्यांचे हल्लेही झालेत। दरम्यान या ठिकाणी 2 नर बिबट्या माद्या त्याचबरोबर 2 बछड्यांचा वावर असल्याचं नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी वारंवार पाहिलं असतानाच या ठिकाणी एका बिबट्याचा बछडा हा विहिरीत पडल्याची घटना घडली आहे। पाहूयात त्या संदर्भातली ही बातमी। सोमवारी पिंपळवंडी परिसरातील रायकळवाडी येथील सुनील सोनवणे यांच्या शेतातील विहिरीत एक बिबट्याचा बछडा पडल्याची घटना घडली। भक्ष्याच्या शोधात असतानाच हे बिबट्याचं पिल्लू विहिरीत पडलं असावं असा प्राथमिक अंदाज वर्तवला जातोय। सदर घटनेदरम्यान वनविभागाला घटनास्थळी तत्काळ पाचारणही करण्यात आलं। वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी रेस्क्यू ऑपरेशन करून या बिबट्याला विहिरीतून बाहेर काढण्यात यश संपादन केलं। बछड्याचे प्राण वाचले खरे, मात्र या बछड्याचे वय 2 महिन्यांचं असल्यामुळे त्याला माणिकडोह येथील बिबट निवारा केंद्र येथे घेऊन जाता येणार नसल्याचं सांगून पुन्हा या बिबट्याच्या बछड्याला त्याच ठिकाणी निसर्गाच्या सानिध्यात सोडण्यात आलंय। एकीकडे येथील नागरिकांमध्ये बिबट्याची भीती, त्यातच बिबट्याचा मुक्त संचार या धास्तीनं रात्री अपरात्री शेतात शेतमालाला पाणी भरायला जाताना शेतकऱ्यांना खरं तर आपला जीव मुठीत धरून जावं लागत आहे। त्यातच वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी हाती आलेल्या बिबट्याला पुन्हा याच ठिकाणी निसर्गाच्या सानिध्यात सोडलंय। वनविभागाच्या या कृत्यावर येथील नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात असून जर या परिसरात कोणती अनुचित घटना घडली तर या गोष्टीला वनविभाग जबाबदार राहणार का? वनविभागाला माणसांचा जीव महत्त्वाचा वाटतो की बिबट्याचा? या प्रकारच्या उलटसुलट चर्चेला या ठिकाणी उधाण आलंय। बिबट्यांच्या मुक्त संचारामुळे आधीच येथील नागरिकांत बिबट्याबाबत दहशतीचं वातावरण निर्माण झालं असून या बिबट्यांना जेरबंद करण्यासाठी तत्काळ पिंजरा लावण्यात यावा अशी मागणी येथील नागरिक न्यूज रिपोर्टर निलेश शिंदे, आज 24 तास, पिंपळवंडी। नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राइब करा। त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स। तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा, लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा।